नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित. युवा शक्ती विकसित भारत अशी या रॅलीची यंदाची संकल्पना. वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत 14 सुधारणांना मंजुरी. चर्चा न केल्याचा विरोधकांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत देशातल्या पहिल्या 21 फिरत्या न्यायवैद्यक व्हॅनचं लोकार्पण. मुंबईतल्या किनारी मार्गाच्या उत्तर वाहिनीसह अन्य 4 आंतरमार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू. धर्म जात पंथ आधारावर समानता आणणारं उत्तराखंड ठरलं स्वतंत्र भारतातलं पहिलं राज्य. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपचा जाहीरनामा प्रसिद्ध. मतदारांसाठी अनेक घोषणांची लयलूट. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून कोणतीही सक्ती नाही. महिला आणि बालविकास विभागानं केलं स्पष्ट. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या आतापर्यंत 101. विविध वैद्यकीय संस्थांमधल्या 7 तज्ज्ञांच्या पथकाची पुणे जिल्ह्यात पाहणी सुरू. आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत वेव्ज बाजार या जागतिक ई बाजारपेठेचं अनावरण. भारतीय आशयाला जागतिक मंचावर नेण्याचा उपक्रम.